आज सकाळी उठल्या उठल्या घरातली कामं आवरली, घर वगैरे झाडून घेतलं, त्यानंतर छोटीशी दारापुढे रांगोळी टाकली. मी तर तशी रांगोळी रोजच टाकते. त्यानंतर आमच्या मेन डोअरमधूनच गणपतीचं मंदिर दिसते, तर डायरेक्ट गाभाऱ्याचंच दर्शन होते घरामधूनच. तरी पण आज चतुर्थी होती म्हणून इकडे मंदिरात पण आली होती. इकडे आल्यानंतर श्रीजाला तर ह्या उंदीर महाराजांचं मोदकच लागते. त्यानंतर इकडे मस्त छान दर्शन वगैरे घेतलं, मन अगदी प्रसन्न झालं. त्यानंतर मग घरी आलो. घरी आल्यानंतर श्रीजाला ABCD थोडा वेळ शिकवावी म्हटलं, तर इकडे मी ABCD शिकवत होती. तर ती काय बोलायची, काय बोलतच नव्हती. लहान मुलांना शिकवणं खूप अवघड असते हे आज कळालं मला. आत्ता विचार पडलं की आपले आईवडील कसे शिकवत असतील. त्यानंतर भांडे धुतले होते काही, तर ते मांडणीला लावून घ्यायचे होते. तर माझं इकडे मांडणीला भांडे लावायचं काम सुरू होतं आणि त्यामध्येच श्रीजाची पण लुडबुड सुरूच होती. त्यानंतर संध्याकाळ झाली होती, तर दिवाबत्ती करावं म्हटलं. तर मग छान अशी देवापुढे दिवाबत्ती वगैरे केली आणि देवाला नमस्कार केलं. त्यानंतर संध्याकाळच्या भाजीची तयारी करावी म्हटलं, त्यासाठीच फ्रीज ओपन केलं. ह्या श्रीजामुळे मला फ्रीजला डायरेक्ट लॉकच करून ठेवावं लागते, कारण ती सारखी सारखी उघडत असते. मग आज संध्याकाळच्या भाजीमध्ये वालाच्या शेंगा कराव्या म्हटलं, त्याच इकडे मी मस्त निसून ठेवल्या. त्यानंतर श्रीजाला छोटीशी भूक लागली होती, तिच्यासाठी इकडे पॉपकॉर्न फोडून दिले तिला. DMartमधून पॉकेट आणला होता, तर तोच इकडे पॉपकॉर्नचा पॉकेट मी घरीच फोडून दिला. छान असे पॉपकॉर्न पण तयार झाले आणि लेकरांना काय असंच काहीतरी चटपटीत खायला आवडते, तर मग तिला इकडे पॉपकॉर्न पण दिले. तिने मस्त एन्जॉय करून खाल्ले. तर चला मग इथंच ब्लॉग एंड करते. बाय.